साप विषारी असो वा बिनविषारी, त्याच्यापासून लांबच राहण्यात सगळेजण धन्यता मानतात. पण तुम्हाला माहिती आहे का, लोकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या सापाचं स्वतःचं असं एक वेगळं आयलंड या पृथ्वीवर आहे. आणि या आयलंडवर जिथे नजर जाईल तिथे फक्त आपल्याला सापच साप दिसतात. आणि त्यामुळेच या आयलंडवर सामान्य लोकांना जायलाही बंदी घालण्यात आली. सापांचं आयलंड म्हणून ओळखलं जाणारं हे बेट ब्राझीलमध्ये आहे. सो पावलो या शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर असलेलं हे बेट 106 एकर भूभागावर पसरलेलं आहे. या बेटाच्या चारही बाजूला समुद्राचं निळशार पाणी आहे. त्यामुळे पाहता क्षणी हे बेट निसर्ग सौंदर्यानं अगदी नटलेलं दिसतं. पण तरीही निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या बेटावर लोकांना जायला बंदी आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे या बेटावर मोठ्या प्रमाणात असलेले साप, ज्यांच्यामुळे हे संपूर्ण बेट स्नेक आयलंड म्हणून जगात प्रसिद्ध आहे. या बेटावर एक लाईट हाऊस सुद्धा आहे. पण 1920च्या आसपास घडलेल्या एका घटनेनंतर या लाईट हाऊसमध्ये कोणीही व्यक्ती कधी राहायला गेला नाही. असं म्हणतात की या लाईट हाऊसमध्ये पूर्वी एक वृद्ध माणूस त्याच्या कुटुंबासह राहत होता. पण अचानक एके दिवशी आलेल्या एका जोरदार वादळानंतर तो माणूस आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सर्पदंशामुळे मरण पावलं. तेव्हापासून या लाईट हाऊसवर कोणीही व्यक्ती, कोणीही कर्मचारी कधी कामासाठी आला नाही. तसंच आणखीन एक प्रचलित गोष्ट ह्या बेटासंबंधित जोडली गेलेली, ती म्हणजे या बेटावर पूर्वी डाकू त्यांचा खजिना लपवायला यायचे. आणि खजिना लपवताना त्याच्या रक्षणासाठी ते या बेटावर विषारी साप सोडायचे. यासह आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11,000 वर्षांपूर्वी हे बेट दक्षिण अमेरिकेच्याच बेटाचा एक भाग होतं. तेव्हा इतर प्राण्यांसोबत या बेटावर सापसुद्धा होते. पण कालांतराने समुद्राची पातळी वाढत गेल्याने हे बेट दक्षिण अमेरिकेच्याच बेटापासून वेगळं झालं आणि त्यामुळे या बेटावर आढळणारे प्राणी इथेच अडकून पडले, ज्यात मोठ्या प्रमाणात सापांचा समावेश होता. आणि या सापांच्या प्रजातीला धोका निर्माण करणारा कोणताही प्राणी या बेटावर तेव्हा उपलब्ध नव्हता. त्यामुळे या बेटावर हळूहळू सापांच्या प्रजाती विकसित होत गेल्या आणि त्यांच्या संख्येत देखील वाढ झाली. सध्याच्या घडीला या बेटावर खूप जास्त मोठ्या प्रमाणात विषारी सापच आढळतात. आणि त्यामागचं कारण हे जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या नियमामध्ये दडलेलं आहे. ते कारण म्हणजे या बेटावर सातत्याने सापांची संख्या वाढत गेल्यामुळे सापांना शिकार करण्यासाठी कुठलाही अन्य प्राणी ह्या बेटावर शिल्लकच राहिला नाही. आणि त्यामुळे सापांना झाडावर बसून पक्ष्यांची शिकार करण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय ह्या बेटावर उपलब्धच नव्हता. म्हणून एखाद्या पक्ष्याची शिकार करणं हे सापासाठी अवघड असल्यामुळे कालानुरूप ह्या ठिकाणी सापांची उत्क्रांती हळूहळू बदलत गेली आणि त्यांचं विषाचं प्रमाण हे हळूहळू वाढू लागलं. कदाचित त्यामुळेच सध्याच्या घडीला स्नेक आयलंडवर सर्वात जास्त प्रमाणात विषारी प्रजातीचे सापच आढळतात. आणि या सापांमध्ये सर्वात जास्त विषारी साप हा गोल्डन लान्सहेड पीट वायपर आहे. असं म्हणतात या सापाच्या दंशामुळे मानवी मांसपेशी अक्षरशः गळून पडतात आणि अवघ्या काही क्षणात माणसाचा मृत्यू होतो. सोनेरी रंगाचं डोकं असलेला हा अत्यंत विषारी साप फक्त आणि फक्त स्नेक आयलंडवरच आढळतो. आणि या सापाच्या विषाची किंमत ग्रे मार्केटमध्ये सुमारे 25 लाख रुपये इतकी असल्याने अनेक लोक या सापाच्या तस्करी करण्यासाठी स्नेक आयलंडवर बेकायदेशीरपणे येतात आणि अनेकदा सर्पदंशामुळे इथे मरण पावतात. म्हणून स्नेक आयलंडवर संशोधक आणि ब्राझील नेव्हीशिवाय इतर कोणालाही जाण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.